आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरात 3000 रुपयांची विक्रमी वाढ। चांदीचे दर जीएसटी सह 1,86,430 रुपयांवर, सोन्याचे दर जीएसटी सह 1,31,840 रुपयांवर। H1B विजासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची सोशल मीडिया खाती तपासल्यानंतरच त्याला H1B विजा द्यायचा की नाही हे ठरवलं जाणार। अमेरिकेतील ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये ईव्हीएम वरून अफवा पसरल्यामुळे गोंधळाचं वातावरण। स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम दुसरीकडे घेऊन जात असल्याची खुलताबादमध्ये अफवा पसरली। उमेदवारांची शेकडो कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव पाहायला मिळते। तोतैया आयएस अधिकारी कल्पना भागवतचे पोलीस कोठडीचे 13 दिवस पूर्ण। फसवल्या गेलेल्या पोलीस साक्षीदार करण्याची शक्यता। 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात होणार। अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून कार्यक्रमांची पत्रिका जारी। प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटलांकडे संमेलनाचं अध्यक्षपद। धाराशिवमध्ये बोगस एक्झिट पोल देणाऱ्या YouTube चॅनलकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राकेश सूर्यवंशींची निवडणूक आयोगाकडे तक्रार। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेट्टीचा काही भाग धोकादायक, जेट्टीचा काही भाग पोकळ। या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। पुण्याच्या येवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे 2 दिवसांपासून बेपत्ता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचा आरोप करत पोलीस कर्मचारी बेपत्ता। मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याचा बेपत्ता निखिल रणदिवेचा आरोप। सोशल मीडियावर पोस्ट टाकत जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा। ठाण्यात 3300 बेडचं सुसज्ज मनोरुग्णालय उभारणार। मनोरुग्णालयाच्या जागेवरील 1614 झाडांपैकी 724 झाडं तोडली जाणार। वृक्षाचं पुनर्रोपण केलं जाणार। मनोरुग्णालयाच्या उपाधीक्षक डॉक्टर अर्चना गडकरींची माहिती। तर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रिक्षा रोखल्यानं चुनाभट्टीजवळ अनुयायांचा रास्ता रोको। 2 तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची माघार। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडीचं चित्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69व्या महापरिनिर्वाण दिन। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदेंकडून बाबासाहेबांना अभिवादन। देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल। पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी बाबासाहेबांचं स्मारक तयार करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। तर भारताचं संविधान महत्त्वाचं, संविधान प्रत्येकाचं कल्याण करू शकतं। भारतातील संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान, फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी। बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडला तर सरकारचा उपयोग काय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। इंदू मिलचं काम किती टक्के झालं, स्मारकाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का केली, विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर इंदू मिल स्मारक पुढच्या वर्षी झालं तर फडणवीसांचं स्वागत करू, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची मोठी गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दादरमध्ये एकवटले। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पोलिसांकडून वाहनांची तपासणी, प्रत्येक ऑटो रिक्षाची तपासणी। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात। महापरिनिर्वाण दिनानिमित्त साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे सिंह भोसले यांच्याकडून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय। आंबेडकर अनुयायी तसंच स्थानिक नागरिकांची यावेळेला उपस्थिती होती। आता बघूया मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो विरुद्ध आरटीओ कडून धडक कारवाई। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये अनधिकृत रॅपिडोवरती दंडात्मक कारवाई। ठाण्यातील गायमुक्ते फाउंटन रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात। उद्या ग्राउंडिंग आणि मास्टिंग अल्फा सेटचं काम करण्यात येणार। मध्यरात्री 12 ते रविवारी मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार। प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची व्यवस्था।
मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवली आरटीओच्या कार्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार। गृह विभागाने दिली नव्या कार्यालयाच्या प्रशासकीय मान्यता। कार्यालयाचा करारनामा 31 मार्च 2025 ला संपला। बनावट तिकीट आणि पास वापरणाऱ्यावरती मध्य आणि पश्चिम रेल्वे कारवाई करणार। लोहमार्ग पोलीस कारवाईला सुरुवात करणार। बनावट तिकीट आढळल्यास 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार। पुणे जिल्ह्यात 7 वारे उतारे आता एका क्लिकवरती मिळणार। पुणे जिल्ह्यातील सगळ्या कागदपत्रांचं स्कॅनिंग सुरू। सर्व कामं मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 3,31,00,000 कागदपत्रांचं स्कॅनिंग होणार। पुण्यात आणखीन 2 मेट्रो मार्गांना राज्य सरकारची मंजुरी। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड मेट्रो मार्गिकेंना आता मंजुरी देण्यात आली। लवकरच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अहवाल जो आहे तो दिला जाणार आहे। पुण्यामध्ये डेटा कंपनीमध्ये डेटा चोरी केल्याच्या माजी कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आलाय। केंद्र सरकारला सेवा देणाऱ्या कंपनीतील प्रकारात आता हा समोर आलेला आहे। संबंधित कर्मचाऱ्यावर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिक ताब्यात घेण्यात आला। आरोपीच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। शेअर बाजारात झटपट कमाई करून देण्याच्या युक्त्या शिकवणाऱ्या अवधूत साठेवर सेबीची मोठी कारवाई पाहायला मिळते। साठेला पुढील आदेश येईपर्यंत शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी आहे। गुंतवणूकदारांकडून घेतलेले 601 कोटी रुपये तात्काळ परत करण्यासही निर्देश करण्यात आले।